आप चेक कर लो. आता आम्ही इथे पोचलोय आणि इथे सेम तिकीट बुक करावं लागतात 3 months आधी. तर आम्ही तिकीट वगैरे बुक केले. हे श्रीनिवासम रेस्ट हाऊस आहे. आता ह्याचे तिकीट्स वगैरे बुक झालेत. तर ह्याचं एक रजिस्ट्रेशन प्रोसेस राहते जी परत करावी लागते ना, ते केलंय. आणि आता आम्ही आमचे तिकीट्स वगैरे घेऊन निघालोय. हे थांब जरा. हे सर श्रीनिवासमच्या रूम्स एवढीच दिसती. तर इसमें हम करेंगे. आता आम्ही निघालोय सगळं आवरून वगैरे आणि आता आम्ही चाललोय. कुठलं मंदिर होतं? पद्मावती आणि काल असते हे 2 मंदिर करायला. सो आता रिक्षाच्या इथं वगैरे जाऊन त्याचे पैसे वगैरे, पण आधी ब्रेकफास्ट करणार आहे. ब्रेकफास्ट झालं की रिक्षा शोधणार आहे. हे शंतनू, कुठे चाललोय बाबा आपण आता? आता ही जीप केली. आता 5 मंदिरं फिरणार आहे. ओके गोविंदराज स्वामी, त्यानंतर एक शिव मंदिर आहे, ओके त्यानंतर पद्मावती आणि असे 5 मंदिर आहेत टोटल. अच्छा. त्यानंतर हे आम्ही केलं आहे 200 रुपीज पर पर्सन. ओके आम्हाला 1400 गेले. तुम्ही जसं बार्गेन पण करू शकता. रिक्षा पण राहते. 250 पासून स्टार्ट करतात. तुम्ही 150, 100 पासून स्टार्ट करा, म्हणजे तिथून जाऊन तुम्हाला 200 किंवा 300 पर्यंत भेटेल. नाही उतरायचं. हॅलो गाईज. सो आता दर्शन वगैरे झालंय आणि भूक लागले. बत्तूसला मग बघतोस आता आम्ही जेवायला चाललोय. इथं मस्त एक हॉटेल आहे, पंजाबी ढाबा. लेट्स सी कुठलं वाला चांगलं लागतंय. आता आम्ही गेलो होतो काउंटरला. सगळं जेवण वगैरे झालं आणि आमचं एक होतं जे 6 PM ला चेकआउट होतं. तर आता आम्ही ठरवलं की आम्ही आता निघणार तिरुमलाला. बट आता आम्हाला ते कॅन्सल करायचं होतं किंवा रिफंड भेटेल. तर ही आमची मैत्रीण तुम्हाला सांगेल ते काय झालं ऍक्च्युअल. काय झालं की लाईक काय त्यांनी सांगितलं रिफंड होईल नाही होईल. उद्याचं आपलं चेक इन होतं 6 PM चं. बट तिरुमलाला आपलं ऑलरेडी दर्शन होतं, त्यामुळे मग आपल्याला हे एक्सटेंड करावं लागलं. तर इकडे तुम्हाला खाली इन्क्वायरी करायला लागेल आधी की काय सिच्युएशन आहे. मग त्या अकॉर्डिंग ते तुम्हाला एक्सटेंड तर नाहीच करून देत, बिकॉज त्या टाइम स्लॉट मध्येच तुम्हाला ते अवेल करायला लागेल रूम. बट हा, ते लोक तुमचे जे डिपॉझिटेड अमाऊंट आहे ते रिटर्न देतात आणि जे काही रूमची फीज आहे ते तुम्हाला तिकडे म्हणजे ते कट करून घेतात. सो तुमची जी डिपॉझिट अमाऊंट आहे ती रिटर्न होते इफ तुमचा काय ऑन द स्पॉट प्लॅन कॅन्सल झाला तर. सो राईट नाव तर आता ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आहेच, बट तुम्हाला ऑनलाईन बुकिंगच करायला लागेल एवढं लक्षात ठेवा. तर आता आम्ही तर निघालोय, जस्ट पॅकिंग वगैरे होईल. सो चलो बाय फॉर नाव. Now we are going for CRO room for our token booking for accommodation. So there will be token for to stay. So it's just open at 5 o'clock something. So now we have reached 12 AM in morning. So let's see when it opens. शंतनू, तू आतमध्ये काय करतोय? तुला काय कोंडलंय का कोंडलंय? सांगितलं ना आम्ही हा आणि आता स्टेचं बुकिंग करायला आलं. ओके. तर इथं टीटीडीचं ऑनलाईन बुकिंग होतं आधी. हा 24 hours राहतं ऑनलाईन, लाईक 500 रुपीज मध्ये तुम्हाला भेटतं. पण आता आमचं जसं बुकिंग झालं नाही, मग आम्ही या लाईनीत बसले. आता वाजले 1. आता हे उघडतं सकाळी 5 वाजता. तर बघू की तिकीट भेटतंय नाही भेटतं, कारण पहिले 100 लोकांना का 100 रूम भेटतं. तोपर्यंत आफ्टर 5 hours वी आर ॲट द काउंटर. आता झालाय लय मोठा झोल, कारण आम्ही जिथं गेलो होतो बुकिंग करायला तिथं बॅचलर्सला अलाउड नाही. आता आम्हाला एक जागा सांगितली, लेट्स सी तिथं भेटतंय का नाही.